नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. आज आपण बनवतोय पावभाजी. त्यासाठीच्या साहित्य आपण बनवणार आहोत. बटाटा घेतला एक आपण 4 ते 5 मीडियम साईजचे बटाटे घेतले. वाटाणा घेतला 1 वाटी, शिमला मिरची 1 वाटी, गाजर 1 वाटी, फ्लावर 1 वाटी, कोबी घेतलेला आपण 3 वाटी, कांदा मीडियम साईजचे 2 कांदे घेतले, कोथिंबीर घेतली, आले लसणाची पेस्ट घेतली 1 चमचा, मिरची पावडर घेतली 1 चमचा, पावभाजी मसाला 1 चमचा, हळद पावडर, चवीनुसार मीठ, टोमॅटो प्युरी घेतली 1 वाटीवरून आणि कोथिंबीर तेल. कढीपत्ता. आपण सर्व भाज्या शिजवून घेणार आहोत. आपण बटाटा घेतला, मिरची, गाजर, फ्लावर, कोबी, वाटाणा. आता यात आपण पाणी घालून याला 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण कुकर थंड होण्यासाठी ठेवलेला आहे. तर आपण दुसरी तयारी करून घेऊया. आपण कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आपण त्यात मोहरी टाकणार आहोत अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, कढीपत्ता, कांदा, आपण छान फ्राय करून घेणार आहोत. गोल्डन होईपर्यंत कांदा फ्राय करायचा आहे. कांदा छान ब्राऊन झालेला आहे. आता आपण त्यात आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत. छान फ्राय होऊन देणार आहोत. आता आपली आलं लसूण पेस्ट छान फ्राय झालेली आहे. आपण थोडंसं वाटाणा टाकून घेणार आहोत. त्यात आवडत असल्यास टाका, नाही नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल. हा वाटाणा बॉईल केलेला आहे. मग आपण 1 मिनिटासाठी फक्त वाफ देऊ. आता 1 मिनिट झालं आहे. आपण झाकण काढून घेऊया. आणि आता आपण यात मसाले घालून घेणार आहोत. पावभाजी मसाला, मिरची पावडर, हळद पावडर मिक्स करणार आहोत. मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे. आता आपण टोमॅटो प्युरी घालून घेणार आहोत. आता छान तेल सुटेपर्यंत याला फ्राय करून घेणार आहोत. हा मसाला छान फ्राय झालेला आहे. त्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यात चवीनुसार मीठ घालणार आहोत. कोथिंबीर घालून घेणार आहोत. आता आपलं कुकर थंड झालेलं आहे. भाजी छान शिजलेली आहे. पावभाजी मॅशरच्या सहाय्याने आपल्याला ते मॅश करून घ्यायचं आहे भाज्या चांगल्या. मसाला पण तयार झालेला आहे आणि भाज्या पण मॅश करून तयार झालेल्या आहेत. आपण आता यात घालून घेऊया. चांगलं मिक्स करून घेऊया. आपण यात थोडंसं पाणी घालून घेऊया आणि याला उकळीपर्यंत शिजवून घेऊया. अशा प्रकारे आपली पावभाजी उकळी आलेली आहे, छानपैकी तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करू आणि याला एक बाउलमध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे पावभाजी तयार झालेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीज बटर घालून देऊ शकता. अशा प्रकारे आपली पावभाजी पावाबरोबर खाण्यासाठी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा.